नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे। सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे। 16 मे 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे गट ड पदांची भरती निघालेली आहे। ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या पदांसाठी अर्ज सादर करायचा आहे। या पदांसाठी वेतन तुम्हाला S1 चा पे स्केल असून 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना वेतन असणार आहे। गट ड चे पद आहे, त्यामुळे शिक्षण पात्रता किमान 7वी पास ते 10वी पास अशी देण्यात आलेली आहे, त्यामुळे नक्की तुम्ही ते प्रयत्न करू शकता। तर या पदांसाठी किती रिक्त जागा आहे, अर्ज करण्यास वयाची अट व अर्ज फी किती असणार आहे आणि मुख्यतः अर्ज कशा प्रकारे करायचा आहे अशी संपूर्ण भरतीबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड यांच्यामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष रिक्त पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे। त्याकरता पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे। तर या जाहिरातीमध्ये उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील, शासनाच्या नियमानुसार समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्याकरता ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या सर्व सूचना त्याबाबतची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये याच संपूर्ण पदासंबंधीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून संपूर्ण पदासंबंधीची माहिती समजण्यास तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, गट ड ची जी काही सर्व संवर्गातील पदे आहेत त्याच्याकरता 69 रिक्त जागा इथे देण्यात आलेली आहे। त्याकरता वेतन 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे। त्यानंतर गट ड चे जे काही प्रयोगशाळा परिचर हे पद आहे त्याकरता 17 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याकरता वेतन 19,900 ते 63,200 रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी अधिक महागाई भत्ते व नियमानुसार इतर देय भत्ते सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, छानशी रिक्त पदसंख्येसाठी गट ड वर्ग 4 संवर्गातील रिक्त पदे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे भरण्यात येत आहे। त्याची जाहिरात या विभागाकडून इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये याच संपूर्ण पदासंबंधीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। सर्व माहिती तुम्हाला पदासंबंधीची घ्यायची असेल तर परिशिष्ट 1 मध्ये या संपूर्ण पदासंबंधीची माहिती देण्यात आलेली आहे, किंवा या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा तुम्ही या संपूर्ण पदासंबंधीची माहिती या ठिकाणी घेऊ शकता। जाहिरातीची PDF सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तिथून सुद्धा तुम्ही जाहिरात डाउनलोड करून या पदसंबंधीची माहिती या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता पदसंख्या व आरक्षणासंदर्भात ज्या काही तरतुदी शासनामार्फत या ठिकाणी लागू केलेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे। कोणकोणत्या कॅटेगरीतील उमेदवारांकरता आरक्षण या ठिकाणी लागू असणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता खेळाडूंकरता आरक्षण, त्यानंतर दिव्यांगाकरता कशा प्रकारचं आरक्षण आहे, त्यानंतर अनाथांकरता कशा प्रकारचं आरक्षण आहे, त्यानंतर माजी सैनिकांकरता कशा प्रकारचं आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्तांसाठी कशा प्रकारचं आरक्षण आहे, भूकंपग्रस्तांसाठी कशा प्रकारचं आरक्षण आहे, त्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरता कशा प्रकारचं आरक्षण आहे आणि त्यानुसार कशा प्रकारे तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता याची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर सर्व सविस्तर माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर जाहिरात या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर शैक्षणिक अर्हता या पदासाठी कशा प्रकारची लागणार आहे, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गट ड चे पद आहे मित्रांनो, किमान 7वी पास ते 10वी पास अशी शिक्षण पात्रता या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता ज्या उमेदवारांनी माध्यमिक शालांत 10वीची परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे। आणि स्वच्छक जे पद आहे, क्लीनरचे जे पद आहे त्याकरता 7वी पास अशी शिक्षण पात्रता इथे लागणार आहे। त्यासोबत मराठी भाषेचे ज्ञान इथे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर माजी सैनिक यांच्याकरता शैक्षणिक अर्हता कशा प्रकारची आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन किंवा तत्सम प्रमाणपत्र या ठिकाणी असेल तर ते या पदांना अर्ज इथे सादर करू शकणार आहे। त्यानंतर पात्रतेमध्ये वयोमर्यादेबाबत माहिती देण्यात आलेली आहे। तर उमेदवार हा भारताचा नागरिक असणे या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी किमान वयाची अट 18 वर्ष, तर कमाल वयाची अट 38 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांकरता किमान वयाची अट 18 वर्ष तर कमाल वयाची अट 43 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। त्यानंतर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांकरता स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित
पाल्य, खेळाडू उमेदवारांकरता, दिव्यांग उमेदवारांसाठी, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिकांकरता कशा प्रकारचे या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये आरक्षण आहे त्याची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप आणि ज्या काही सूचना आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी बघू. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, परीक्षेकरता जे काही अभ्यासक्रम आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित असे विषय या ठिकाणी असणार आहे. प्रत्येक विषयासाठी या ठिकाणी बघू शकता 25 प्रश्न या ठिकाणी असणार आहे. टोटल 100 प्रश्नांची ही परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्याकरता 200 गुण इथे असणार आहे. परीक्षेकरता कालावधी 2 तासाचा या ठिकाणी असणार आहे. परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, तर ही परीक्षा ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची या ठिकाणी असणार आहे. प्रत्येक प्रश्नास या ठिकाणी 2 गुण ठेवण्यात आलेले आहे. तर गट ड चे जे काही पद आहे मित्रांनो, ती पदांची जी काही परीक्षा आहे ती माध्यमिक शालांत परीक्षेच्या बेसिसवर या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाच्या समान या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असे विषय या ठिकाणी असणार आहे. 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी होणार आहे. तर संपूर्ण परीक्षेच्या स्वरूपाबाबत माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. TCS कंपनीकडून ही परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर सर्व माहिती तुम्हाला जाहिरातीमधून या ठिकाणी मिळून जाईल. जाहिरातीची PDF व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून या ठिकाणी घेऊ शकता. तर विहित कागदपत्रे, प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करण्यासाठी कोणकोणती लागणार आहे, तुम्ही अर्ज सादर करताना तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करायची आहे, प्रमाणपत्र कोणकोणती लागणार आहे त्याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी SSC किंवा शैक्षणिक अर्हता असल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा, त्यानंतर नॉन क्रिमिनल खेळाडूंसाठी जे काही आरक्षण आहे त्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा पुरावा, असे सर्व जे काही कागदपत्र, प्रमाणपत्र लागणार आहे अर्ज सादर करण्याकरता त्याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वसाधारण सूचना कशा प्रकारच्या आहेत, तर या ठिकाणी बघा, विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची सुद्धा उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर ऑनलाईन अर्ज सादर करताना अंतिम तारखेच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करतानाच तुम्हाला परीक्षेचे केंद्र सुद्धा या ठिकाणी निवडावे लागणार आहे. तर या ठिकाणी परीक्षा शुल्क कशा प्रकारची आहे, तर या ठिकाणी बघा, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असणार आहे. तर राखीव प्रवर्ग, मागासवर्ग प्रवर्गासाठी 900 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. तर माजी सैनिकांकरता कोणतीही परीक्षा शुल्क या ठिकाणी आकारला जाणार नाही. नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करून तुम्ही ती परीक्षा शुल्क या ठिकाणी भरू शकता. तर कशा प्रकारे या ठिकाणी ऑनलाईन फी भरायची त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी कशा प्रकारचा आहे, तर या ठिकाणी बघा, अर्ज सादर करण्याकरता सुरुवात झालेली आहे. 16 मे 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख सुद्धा 16 मे 2025 असणार आहे. त्यानंतर परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्हाला विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानंतर परीक्षेचे प्रवेशपत्र सुद्धा विभागाच्या संकेतस्थळावर या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे वेळापत्रकाबाबत माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता, या ठिकाणी कोणकोणती पदे इथे गट ड संवर्गातील भरल्या जाते, त्याकरता वॅकन्सीज किती आहे याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी बघू शकता, OT सर्वंट, बार्बर, ट्रेलर, धोबी, स्ट्रेचर बेरर, लॅबोरेटरी सर्वंट, कुक असिस्टंट, एक्सरे सर्वंट, त्यानंतर कॅप्सुलिटी सर्वंट, डिस्पेन्सरी सर्वंट, पिओन, टेबल बॉय, मेल सर्वंट, मेस सर्वंट, आया, वॉचमन, नर्सिंग असिस्टंट, क्लीनर, माली, लॅबोरेटरी अटेंडंट अशी विविध पदे या ठिकाणी गट ड ची इथे भरल्या जात आहे. त्याकरता या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी वॅकन्सी सुद्धा या पदासाठी देण्यात आलेली आहे. कोणकोणत्या पदासाठी किती वॅकन्सी आहे याची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. टोटल 86 रिक्त पदसंख्येसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी गट ड पदांसाठी या ठिकाणी होत आहे. तर या ठिकाणी या पदांसाठी महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार अर्ज करण्याकरता या ठिकाणी एलिजिबल आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, प्रत्येक कॅटेगरीनुसार, आरक्षणानुसार किती रिक्त जागा आहे याची सविस्तर माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीतील असाल त्या कॅटेगरीनुसार या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे मित्रांनो. या जाहिरातीच्या माध्यमातून या संपूर्ण पदासंबंधीची माहिती इथे देण्यात आलेली आहे. डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड यांच्या मार्फत 86 रिक्त पदसंख्येसाठी 10वी पास तसेच 7वी पास या शिक्षण पात्रतेवर गट ड पदांची ही पदभरती या ठिकाणी निघालेली असून त्याची जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच पदासंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.